महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प आज जाहीर झाला। राज्यामधल्या 2,80,00,000 महिलांचे डोळे लागले होते ते 2100 रुपये आपल्याला कधीपासून मिळणार। पण सत्ता स्थापन झाल्यानंतर जाहीर झालेल्या पहिल्याच अर्थसंकल्पात सरकारनं राज्यभरातल्या 2,80,00,000 बहिणींची निराशा केली आहे। बघूया त्यावरचा हा रिपोर्ट। ज्या लाडक्या बहिणींनी सत्ता दिली, ज्या लाडक्या बहिणींनी ऐतिहासिक विजय मिळवून दिला आणि ज्या लाडक्या बहिणींना सरकारनं 2100 रुपयांचं आश्वासन दिलं, त्या लाडक्या बहिणी विचारतायत, आमचा नंबर कधी? सर, मी एवढंच सांगेल तुम्हाला की पहिले त्यांनी काहीतरी 1500 रुपये जरी केले होते, त्याच्यानंतर ते काय म्हणत होते की बा वाढू वाढू वाढू। मतदान झालं त्याच्यानंतर सुद्धा ते म्हटले की आम्ही तुम्हाला टप्पा देऊ, पण आतापर्यंत एवढे दिवस झाले तरी पण त्यांनी 2100 रुपये वाढवले नाही। आमची एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी आता 2100 रुपये द्यायला पाहिजे। नाही सर, 2100 रुपये द्यायलाच पाहिजे। 2100 रुपये द्यायला पाहिजे। नाही बघत सांगते त्यांनी 2100 रुपये देतो म्हणून। आता परवा 2-3 वेळा म्हणले, पेपरमध्ये वगैरे आले 2100 रुपये देतो म्हणून, मग त्यांनी 1500च घातले। मग 2100 रुपये देतो म्हटलेलं शासन आणि तसं तर काय केलेलं नाही। नाराजी आहे का? हो, सगळे नाराज आहेत। सगळे नाराज आहेत। बोलले एक आणि ते काही अजून केलं नाही। महायुती सरकारनं पहिला अर्थसंकल्प सादर केला। यात लाडक्या बहिणींना त्यांच्या हक्काच्या 2100 रुपयांची घोषणा होईल अशी अपेक्षा होती। लाडक्या बहिणी अजित पवारांच्या भाषणाकडे डोळे लावून बसल्या होत्या, पण महाराष्ट्रातल्या बहिणींची निराशाच झाली। लाडक्या बहिणींना 2100 रुपयांची अपेक्षा होती, मात्र 2100 रुपयांसंदर्भात कोणतीही घोषणा करण्यात आली नाही। तर दर महिन्याला 1500 रुपयांनुसार 36,000 कोटीची तरतूद या अर्थसंकल्पातून करण्यात आली। निवडणुकीत आश्वासन दिलं, पण पहिल्याच अर्थसंकल्पात कोणतीही घोषणा न केल्यानं विरोधकांनी यावरूनच राज्य सरकारला धारेवर धरलंय। लागत क्यों बढ़ रही है? क्योंकि वो कहना है कि आपके देश में भी जमीनों की जो जमीनों की दलाली की गई है और मंत्रियों ने भी जो है जमीनों के भाव बहुत महंगी कीमतों पे लोग खरीदते हैं। आपका जो सवाल है ना, इस सरकार का जो ध्यान है लाडकी बहना की ओर नहीं है, लाडका कॉन्ट्रॅक्टर की ओर आहे। त्यांचे लाडकी कॉन्ट्रॅक्टर ही योजना आहे, तिने हा सगळा अर्थसंकल्प घेतलेला आहे। नाही, लाडक्या बहिणीला फसवलं। 2100 रुपये देऊ म्हणून गुलाबी जॅकेट घालून फिरणारे, गुलाबी जॅकेटही गायब झाला आणि लाडकी बहीणही भाषणातून गायब झाली यांच्या बजेटमधून। ऐन निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना जाहीर केली। लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर भार वाढला, त्यामुळे योजना कधीही बंद करतील असा प्रचार विरोधकांकडून करण्यात आला। सत्ता आल्यानंतर सरकारनं लाडकी बहीणच्या निकषात अनेक बदल केले। लाडकी बहीण योजनेत विविध निकष लावले गेले। नव्या निकषांनुसार 5 लाख महिला अपात्र ठरवल्या आहेत। राज्यातल्या 2,80,00,000 महिला पात्र ठरल्या आहेत। हो, मग आम्ही सत्तेत आलोय ना, आम्ही देण्याच्या संदर्भात नाही म्हणलेलोच नाही। लगेच देऊ म्हटलेलं नव्हतं। माझं एक उदाहरण दाखवा जाहीरनामा। मला एकच मिनिट, मला वाद घालू नका, मला जाहीरनामा दाखवा। आम्ही सांगितलेलं होतं पुढं सरकार आमचं आल्यानंतर आम्ही ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी वाढ करू। आत्ता आमचं सरकार आलेलं आहे, पहिल्यांदा आम्हाला आर्थिक शिस्त लावायची होती, ती आर्थिक शिस्त लावण्याचं काम आणि वित्तीय निर्देशांक जे ठरवून दिलेले आहेत त्याच्यामध्ये यत्किंचितही बाजूला न जाण्याचं काम आम्ही केलेलं आहे। ज्या योजना आम्ही दिलेल्या होत्या, वीज माफीची आणि आमच्या लाडक्या बहिणीची, त्या योजनांना पण भरीव अशा प्रकारची तरतूद आम्ही अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे। आम्ही ज्या योजना मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असताना जाहीर केलेल्या होत्या, त्या सगळ्या योजना आणि सरकारचं काम बघूनच महाराष्ट्रातल्या जनतेने प्रचंड मोठं बहुमत आम्हाला विधानसभेच्या निवडणुकीला दिलं। 237 ते 38 आमदार आमचे महायुतीचे तिथं निवडून आले। हे निवडून आल्यानंतर आमची जबाबदारी अतिशय वाढली आणि शेवटी लोकांनी त्यांचं काम केलं। आता आम्हाला आमचं काम करणं गरजेचं होतं। राज्याच्या बजेटवर ताण येणार म्हणून आधीपासूनच सरकारचं आर्थिक शिस्तीवर लक्ष आहे।
पण निवडणुकांमध्ये दिलेल्या आश्वासनांचं काय, की आता बहिणींनी सरकारनं दिलेल्या आश्वासन पूर्ततेसाठी पुढची 5 वर्ष वाट पाहायची? ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.